हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं. मग अशाच पारंपरिक आणि गावाकडच्या रेसिपीज घेऊन येत राहू आम्ही तुमच्यासाठी स्पेशल. खूप छान अशा सिंपल साध्या कोणीही बनवू शकेल. आज थालीपीठ करत आहोत. आंबोळी किंवा डोसा म्हणा, उत्तापा, ज्या घरच्या साध्यासुध्या गोष्टीपासून बनलेला असेल. अजूनही खूप आहेत थालीपीठ, खूप प्रकारचे थालीपीठ बनवून दाखवायचे आहेत तुम्हाला. खूप गोष्टी गावाकडच्या दाखवायच्या आहेत. चला तर मग पटकन रेसिपीकडे वळूया आपण. हे बघा, ज्वारीचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं हरभऱ्याचं पीठ टाकलं, त्यामध्ये तीळ टाकलं, जिरं टाकलं, ओवा टाकला, हळद टाकली, नमक टाकलं आणि ठेचा केलेला टाकला. त्यात लसूण, कोथिंबीर असली तर कोथिंबीर टाका तुम्ही. नमक टाकलं, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि घट्टसंच असं मळून घ्यायचं पीठ. व्यवस्थित असं छान मळून घ्यायचं पीठ आणि थोडा वेळ ठेवायचं. जास्त वेळ नाही ठेवायचं ते पीठ, नाही तर मऊ पडतं लगेच. हे बघा, व्यवस्थित असं पीठ पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं. आणखीन काय टाकलं? आणखीन काय नव्हतं टाकलं, इतकंच टाकलं होतं. मला तर एवढंच आठवतं आहे सध्या. अशीच गावाकडची व्हिडिओ ब्लॉग्स कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला काय काय बघायला आवडेल तेही मला नक्की सांगा. हे बघा, असं पीठ मळून ठेवलं होतं. परत ही काळ्या उलग्याची उसळ बनवली होती. ती आदल्या दिवशी भिजू घालायची, म्हणजे पटकन शिजून निघतात 2-3 शिट्ट्यात. नंतर आपण कढई घेतली, त्यात तेल टाकलं, त्यात थोडंसं जिरं टाकलं आणि कांदा टाकला. हा पांढरा आणि लाल कांदा होता, दोन्ही पण टाकलेत थोडेसे. ते व्यवस्थित भाजून घ्यायचे, असे व्यवस्थित भाजले पाहिजेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. त्यात नमक टाकायचं, त्यामुळे प्रोसेस पटकन होते. हे बघा, असं भाजायचं. परत मसाले टाकायचे, चटणी टाकायची आणि अशी उसळ तयार झाली आहे सिंपल अशी. तर आपण मगाशी पीठ बनवून ठेवलं होतं, तर अशी धपाटी बनवून घ्यायची छानशी थापून व्यवस्थित. अशी एका साईडून भाजलेली धपाटी खाल्लात का तुम्ही? खूप छान लागतात एका साईडून भाजलेली ही धपाटी. एकदा नक्की ट्राय करा. आणि रेसिपी कशी वाटली, तुम्हाला आवडली का नाही, तेही मला कमेंट करून सांगा. असं छानसं पातळ भाजून घ्यायचं एका कापडावरती. आणि ती आधीच एक धपाटा भाजत आहे इथे बघा. एका साईडून परत तेल टाकायचं, वरून थोडं पाणी टाकायचं आणि वरती प्लेट ठेवून असं शिजवून घ्यायचं व्यवस्थित. असं आवाज एक भाजतोपर्यंत दुसरा तयार होतोच. हे असे छानसे मोठे कुरकुरीत खुसखुशीत असे धपाटे झाले होते. खूप छान झाले होते धपाटे. नक्की एकदा असे ट्राय करून बघा. एका साईडून धपाटे बनवलेले तुम्ही खाता का? तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने बनवले जातात तेही मला सांगा. आमच्याकडे असे बनवले जातात. बेसिकली आमच्याच घरात जास्त असे बनवले जातात. बाकी सगळ्यांच्या दोन्हीकडून भाजलेलेच असतात धपाटे. तर हे बघा, आपले असे धपाटे तयार झालेले आहेत. अशी उसळ घ्यायची, त्यासोबत दही घ्यायचं, खूपच छान लागतं. एकदा अशा प्रकारेही करून बघा. तुम्हाला कसे वाटतात खाऊन मला नक्की सांगा कमेंट करून. असेच गावाकडचे व्हिडिओ ब्लॉग शॉर्ट तर तुम्ही आवडीने खूपच बघता, पण लाँग व्हिडिओ तसेच बघत जा. सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा सुप्रियाला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ बघायला आवडतात का नाही तेही मला सांगा नक्की. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.